नवी मुंबईमध्ये स्थगित केलेल्या एका जागेची निवडणूक आता होणार आहे। प्रभाग क्रमांक 17 मधली निवडणूक स्थगित करण्यात आली होती, मात्र ही स्थगिती आता उठवण्यात आली आहे। भाजप उमेदवार निलेश भोजनेंचं नाव उमेदवारांमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले। मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांना हे आदेश दिलेले आहेत। उमेदवारी अर्ज रद्द ठरवणारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा जो निर्णय होता तो अवैध ठरवण्यात आलाय आणि भोजनेंची अनधिकृत बांधकामं असल्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात आला होता। शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी भोजनेंची तक्रार केली होती। सचिन गाड आमचे प्रतिनिधी याविषयी माहिती देतील। सचिन, हे काय नेमकं प्रकरण होतं? कारण महायुतीमधलेच हे दोन पक्ष आहेत आणि आता ही निवडणूक होणार आहे। यामिनी नवी मुंबईच्या प्रभाग क्रमांक 17A मधून भाजपने निलेश भोजने यांना उमेदवारी दिलेली होती, मात्र त्यांच्या विरोधात नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष शिंदे गटाचे यांनी तक्रार केली होती। त्यांचा असा दावा होता की निलेश भोजने यांनी त्यांच्या मालमत्तेमध्ये अवैध बांधकाम केलेले आहे आणि या तक्रारीवरती जे निवडणूक निर्णय अधिकारी होते त्यांनी म्युनिसिपल कायद्याच्या एका कलमाअंतर्गत त्यांची उमेदवारी अर्ज रद्द केलेला होता। त्याविरोधात ते मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि मुंबई उच्च न्यायालयात संपूर्ण प्रकरणावरती सविस्तर सुनावणी झाली। ज्या नियमाअंतर्गत खरं त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे तो नियम नगरसेवक जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना लागू होतो आणि ना की उमेदवारांना, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे जे निर्णय होता तो रद्द केलेला आहे आणि आता त्यांचं नाव हे नवीन निवडणूक यादीमध्ये उमेदवारांच्या यादीमध्ये समाविष्ट करत 15 तारखेला निवडणूक लढवण्याचं स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळे आता निलेश भोजने हे देखील 15 तारखेला निवडणूक रिंगणात निवडणूक लढवू शकतात। ठीक आहे सचिन, तुम्ही असं सोबत राहा। ज्यांनी खरं तर ही तक्रार दाखल केली शिंदे गटाचे ते नेते आहेत किशोर पाटकर, जिल्हाध्यक्ष आहेत शिवसेनेचे। आपण त्यांच्याशी बोलूया। किशोरजी, काय नेमकी तुमची तक्रार होती आणि आता खरं तर जी तक्रार होती तीच फेटाळली गेलेली आहे आणि या ठिकाणी निवडणूक होणार आहे? त्यांना पुढच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो। माझी जी तक्रार होती त्याच्यावरती चर्चाच झालेली नसून आरोनी जे डिसिजन दिलं होतं ना ते कोर्टाने सेट असाइड करून ते इलेक्शन लढायला दिलं। ती तक्रार अजून तशी जिवंत आहे। जर काही निवडून आले तर मला पुन्हा कोर्टात जाण्याची तरतूद असून मला कोर्टात जाऊन सांगायला पडेल की यांनी 2 माळे इलिगल बनवले आहेत। ते तेव्हा निवडून आले तर मी जाऊन ते कोर्टात सांगू शकतो। म्हणून माझी तक्रार फेटाळण्यात आलेली नाही, ती चालूच आहे। तुमची ही जी अनधिकृत बांधकामाविषयीची तक्रार होती ती काय होती नेमकी आणि आता नेमकी काय भूमिका असणार आहे तुमची? आता ती माझी जी तक्रार होती, यांनी G+ तिथे 3 बांधलेला आहे। ती बैठी चाळ होती आणि त्याची सीसी घेतली होती कमी याची, बांधकाम जास्त केले 2 माळे। तर मी तक्रार केली, पण ती तक्रार त्या माणसाची करू शकतो जो उमेदवार निवडून आलेला असतो। तर कोर्टाने सांगितलं हा उमेदवार झाला तर तू परत आमच्याकडे तक्रार करू शकतो, त्यावेळेला ती तरतूद आहे। म्हणून कोर्टाने त्याला आता डिस्क्वालिफाय करू नका, ती चालूच राहणार तक्रार, कायदेशीर लढाई चालूच राहणार मॅडम। म्हणजे आता हे उमेदवार असतील भाजपकडून आणि ही निवडणूक तर होईलच? हो 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 हो। आणि जर यदा कदाचित ते विजयी झाले तर तुम्हाला पुढची पावलं उचलता येतील? तेव्हाच जाऊ शकतो कोर्टात 10(1)D प्रमाणे। बरं पाटकरजी, खरं तर नवी मुंबईमध्ये सध्याची ही अटीतटीची लढत पण आहे। तुम्ही स्वतः शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहात, या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत। तुम्हाला पक्षश्रेष्ठींकडून या संदर्भात काही बोललं गेलंय? नाही, पक्षश्रेष्ठींनी विचारलं मला फक्त काय झालं, मी त्यांना सांगितलं असं होतं इलिगल बांधकाम आहे आणि ऍफिडेव्हिट मध्ये त्यांनी खोटं सांगितलं काय मला अशी कोणतीच नोटीस नाही आणि मी कोणतंच बांधकाम केलेलं नाही। तर मी ते पॉइंट आउट करून दिलं होतं आरोला का हे असं ह्या लोकांची कंप्लेंट नसून माझी कंप्लेंट आहे, याचं बांधकाम आहे। मग आरोने तिकडे माणसं पाठवली आणि बघितलं खरोखरच तिथे 3 माळ्याची उभी होती। पण ही तक्रार तो निवडून आला तर करू शकतो, तेव्हा डिस्क्वालिफाय असं होतं त्याचा अर्थ। आता फक्त आरोच्यावर डिसिजन आलेला आहे, ही तक्रार चालूच आहे। ठीक आहे, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। याविषयी आमचे प्रतिनिधी सचिन गाड देखील माहिती देत होते। सचिन, तुमचेही आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।